कोणी ओळखू शकत नाही ही भाजी कसली आहे. इतकी जबरदस्त अशी ही मटणासारखी सोयावडीची भाजी तयार होते. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर. आणि ते सोयावडी बनवण्यासाठी मी मोठीवाली सोयावडी घेतलेली आहे. आणि एका साईडला गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलंय. त्याच्यामध्ये थोडासा मीठ टाकून घ्यायचा, म्हणजे त्या मिठाची चव त्या सोयावडीमध्ये आतपर्यंत मुरली जाते आणि भाजी छान चवीला होते. गरम झालेलं आहे पाणी, तर लगेचच त्याच्यामध्ये मी सोयावडी टाकून घेते. ते 2 वाटी मी सोयावडी घेतली. वजनी प्रमाण बघाल तर 100 ग्रॅम आहे ना. अशी मोठ्या साईजची वडी घ्यायची, म्हणजे ती पाण्यामध्ये भिजून छान फुलली जाते. तर आता पाण्याला उकळी आली तर लगेचच मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवून असं असं सगळं मिक्स करून घ्यायचं. ना आता झाकण ठेवून 5 मिनिटं आपण ठेवून देऊ. असं गरम पाण्यात जर सोयावडी भिजवली तर ती लवकर 5 मिनिटातच तयार होते आणि थंड पाण्यात भिजत ठेवली तर तिला वेळ लागतो. तर इथे सोयावडी छान भिजली आहे, तर लगेचच आपण ह्या चाळणीमध्ये पाणी काढून 2-3 पाण्यात धुवून घेऊया. आता एका साईडला सोयावडी थंडी होते तोपर्यंत मी एक वाटण करून घेते. त्याच्यासाठी इथे 1 हिरवी मिरची, 2 वेलच्या, थोडीशी कोथिंबीर, 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा. तर तो आधी आपण वाटण करून घेऊ. इथे वाटणही छान तयार झालाय. मी जास्त स्मूथ पेस्ट नाही केलेली. आणि वाटण आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. आता हा वाटण साईडला ठेवूया. तर इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलाय आणि आता इथे आपण मिक्सरचा जार काढलेलाच आहे. तर मी टोमॅटो प्युरी बनवून घेते. तुम्ही टोमॅटो कापून टाकला तरी चालेल. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी टोमॅटो प्युरी तयार झालेली आहे. तर आता आपण ही पण साईडला ठेवूया. आणि इथे आता आपले सोयाबीन थंड झालेले आहेत. तर आपण त्यातलं पाणी निथळून काढलंय तरी पण त्याच्यात पाणी राहतो. या पद्धतीने आपण हाताने पिळून त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने मी या पूर्ण सोयाबीनचं पाणी काढून घेते. तर इथे सगळ्या सोयाबीनचं पाणी मी निथळून काढलं, तुम्ही पाहू शकता इतकं पाणी निघालेलं आहे. आता आपण जसे चिकन मटन मॅरिनेट करून ठेवतो त्या पद्धतीने आपल्याला हे सोयाबीन मॅरिनेट करून ठेवायचे आहेत. इथे त्यासाठी मी इथे फ्रेश दही घेतलेली आहे. पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे दही टाकून घ्यायची. आणि दही आंबट नाही घ्यायची. आता लगेचच आपण त्याच्यामध्ये थोडे मसाले टाकून घेऊ. इथे मी घरचं लाल तिखट आहे तर 2 चमचे टाकून घेते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करून घ्या. आणि अर्धा चमचा मी हळद टाकते, 1 चमचा जिरे पूड. आणि तुम्हाला वाटत असेल की मसाले खूप टाकते तर तुम्ही ह्या जिरेपूड, धनापूड मसाल्यामध्येच मिक्स करून टाकू शकता. इथे 1 चमचा मी मटन मसाला घेतलाय. तर मटन मसाल्याने आपले जे सोयाबीन आहेत तर छान मटणासारखे तयार होतात. तर आणि इथे चांगला भाजीला रंग यावा म्हणून मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे आणि 1 चमचा धनेपूड. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आणि आपण जो वाटण करून ठेवलं कोथिंबीर, आलं लसूणचं, तोही टाकून घेते. आणि हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं. आणि असे मिक्स करून जेव्हा तुम्ही हे मसाले सगळे टाकून मॅरिनेट करून ठेवता तर हे सोयाबीन मध्ये आतपर्यंत सगळे मुरले जातात आणि सोयाबीनला चव छान येते. ही सोयावडी आहे हिच्या आतपर्यंत ते मुरले जातात आणि जेव्हा ती आपण भाजी बनवतो तेव्हा एकदम भाजी चवदार लागते. तर इथे मी व्यवस्थित असे सोयावडी मॅरिनेट करून घेतली. तर आपल्याला जास्त वेळ ठेवायची नाही, फक्त 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवूया. आता सोयावडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी थोडासा खडा मसाला घेतलाय. 2 तेजपत्ता आहे, काळी वेलची, 2 दालचिनीचे तुकडे आहेत, हिरवी वेलची आपण वाटणामध्ये टाकलेली आहे. आणि माझ्याकडचा चक्री फूल संपलेला आहे. तुमच्याकडे चक्री फूल असेल तर तो एक घेऊ शकता तुम्ही. तसंच मी या सोयावडीची भाजी बनवण्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेत. आणि एका साईडला गॅसवर कढई ठेवली. कढई पण छान गरम झाली तर लगेच आपण तेल टाकून घेऊया. इथे मी 2 पळी इतकं तेल टाकलंय. आणि तेल गरम झाला की आपण आधी हा खडा मसाला टाकून घ्यायचा. खडा मसाला थोडा परतून झाला का लगेचच आपण हा कापून ठेवलेला कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आणि कांदा आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे. आणि कांदा आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे. आणि कांदा आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे. आणि कांदा आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे. आणि
तर कांदा इथे थोडासा परतून झालाय, तर त्याच्यामध्ये आपण 1 चिमटी इतकं हिंग टाकून घेऊ आणि कांदा अजून आपण 5 मिनिटं हा गोल्डन कलर येईपर्यंत याला परतून घेऊया. कांदा कच्चा नाही ठेवायचा, मग भाजी चांगली नाही होत. आता तुम्ही पाहू शकता इथे कांदा छान गोल्डन कलर वरती परतून झालाय. तर लगेचच आपण त्याच्यामध्ये जो मॅरिनेट केलेला सोयाबीन वडी आहे ते टाकून घेऊया आणि टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तसंच लगेच त्याच्यात आपण जो एक टोमॅटो प्युरी बनवलेली आहे ती पण मी वरतून टाकून घेते. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणि रेसिपी थोड्या जरी तुम्हाला माझ्या आवडत असतील तर लाईक करत जा. तुमच्या एका लाईकने मला तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी आणण्याचा मोटिवेशन भेटतोय. तर इथे सोयावडी मी पूर्ण सगळी व्यवस्थित मिक्स करून घेतलीये. आता आपण झाकण ठेवून वाफेवरच हिला 10 मिनिटं शिजून घेऊया. लगेच पाणी टाकायचं नाहीये. नाही, इथे 10 मिनिटं झालीये. तुम्ही पाहू शकता सोयावडीला छान तेल सुटलंय. तर तिला आता पुन्हा आपण सगळी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि मिक्स करून मी परत तिला 5 मिनिटं वाफेवरच अजून करून घेते. या सोयावडीला काही शिजायला वेळ लागत नाहीये आणि असं केल्याने याच्यात मसाले हे पूर्ण आतपर्यंत सगळे मुरले जातात आणि भाजीला छान चव येते. इथे 5 मिनिटं झाली आहेत. तर मी झाकण काढून बघूया आपण. तर इथे भाजी आपली छान अशी झालेली आहे. आता मी या स्टेजवर आपल्याला आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं असतो. तर मी ज्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं त्याच बाउलमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलाय, कारण त्याच्यात जे मसाले वगैरे राहिलेले होते तर, आणि तो पाणी सगळं मी याच्यामध्ये टाकून घेते. आपल्याला जास्त जर ग्रेव्ही बनवायची नसेल तर पाणी कमीच टाकायचं आणि जर ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. आणि पाणी टाकून सगळं मिक्स करून मी परत ते झाकण ठेवून 5 मिनिटं आता शिजून घेऊ. नाही, इथे 5 मिनिटं झाली आहेत. झाकण काढून बघूया आणि तुम्ही पाहू शकता इथे भाजी आपली तयार झालेली आहे. छान तिला मटणासारखा सुगंध येतोय. तर आता आपण भाजीमध्ये थोडीशी कोथिंबीर चिरून टाकूया आणि गॅस बंद करून झाकण ठेवून अशीच 2 मिनिटं ठेवून देऊ. आता इथे 2 मिनिटं झाली आहेत आणि भाजी आपली तयार झालेली आहे. मी तुम्हाला एखाद्या बाउलमध्ये घेऊन दाखवते. पाहू शकता किती जबरदस्त दिसते आणि सुगंधही छान येतो आणि चवीला पण अप्रतिम होते. तुम्हाला वाटणार नाही की आम्ही सोयावडीची भाजी खातो म्हणून. इतकी जबरदस्त होते. आणि ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबत तसंच पावासोबत पण खाऊ शकता. आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. आणि रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.